मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी जे उपोषण सुरू होतं त्यानंतर आज त्यांनी 5व्या दिवशी आझाद मैदानावर त्यांचं जे उपोषण सुरू होतं ते सोडलेलं आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर उदय सामंत असतील, याच समितीमधले शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर आणखी काही त्या ठिकाणी सचिव देखील हजर होते। त्या सगळे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मनोज जरांगेंची चर्चा केली, त्यांच्या हातात एक ड्राफ्ट दिला आणि त्यानंतर आम्ही हा GR निजाम स्टेटचं जे हैदराबाद गॅझेट होतं त्या गॅझेटचा आम्ही GR मंजूर करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर या सगळ्या लोकांनी आता जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे, कारण मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण अखेर आज सोडलेलं आहे। काय वाटतं दादा? एकदम आम्हाला आनंद झालेला आहे। आता आम्ही इथून मंत्र्यांना गुलाम लावून आम्ही आमच्या गावी परतू। या ठिकाणी मनोज दादाचा विजय झालेला। आज 5 दिवस झालं मनोज दादांनी पाणी सुद्धा घेतलं नाही। दादा कुठून आले होते? आंबेजोगाई आप्पेगाव। आंबेजोगाई, बरोबर। का आता टिकल काय आरक्षण? नक्की टिकल, नक्की 100%। आरक्षण जर टिकलं नाही तर मराठे पुन्हा याच ताकदीने याच्या दुप्पट ताकदीनं इथे जाऊ। अख्खा महाराष्ट्र झटला पण पाटील पाटलांनी आदेश दिलाय, जर विखे काही झालं ह्याच्यात तर विखे पाटलाच्या घरी जाऊन बसू आम्ही, असा आदेश दिलाय। त्यामुळे आम्हाला 100% खात्री की आरक्षण टिकणार म्हणजे टिकणारच। मराठा समाजाला ते आरक्षण आता दिलेलं आहे ते टिकणार आहे असा विश्वास या लोकांना आहे। इथं मोठ्या प्रमाणात आता गुलाल उधळला जातोय, जल्लोष केला जातोय आणि ज्याप्रमाणे या आझाद मैदानात हे सगळं उपोषण सुरू होतं त्याचा अखेर आज यशस्वीरित्या कुठेतरी शेवट झाला असं या मराठा आंदोलकांना वाटतंय। हे आंदोलक आता थेट आपल्या गावी जाणार आहेत, तसे आदेश त्यांना दिलेले आहेत। आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश स्वतः मनोज जरांगे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता हे आंदोलक कधीपर्यंत मुंबई बाहेर पडणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात हा GR दिला जाणार आहे आणि हा GR दिल्यानंतर मनोज जरांगे हे कदाचित मुंबईमधून निघतील अशी शक्यता आहे। या सगळ्या गोष्टींनंतर आता महाराष्ट्रभरातून काय प्रतिक्रिया येणार, या आरक्षणाला जे विरोध करत होते त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आता सध्या मात्र या आरक्षणाचा कुठेतरी यशस्वीरित्या हे पहिली लढाई मनोज जरांगे यांची यशस्वी झाली असं म्हणतात। त्यामुळे पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन रोशन घाटगेसह सुधीर काकडे, आझाद मैदान, मुंबई।